श्री स्वामी समर्थ. अनुभवी व्यक्तीने मला हे काय आहे हे सांगितले तर फार बरं होईल. मी जमेल तसे पुण्यातील मंगळवार पेठ येथील गोंगावले मठात जाते. मला स्वामी भक्ती करायला लागून जास्त दिवस नाही झाले. माझी आई स्वामींची भक्त आहे. तिने मला पहिल्यांदा गोंगावले मठात नेले होते. मागच्या महिन्यात आईबरोबर गोंगावले मठात गेले असताना तेथे आपले प्रॉब्लेम्स सॉल्व करण्यासाठी स्वामींना प्रश्न विचारून त्यांची उत्तरे एका चिठ्ठीद्वारे देण्यात येते. माझी इच्छा झाली म्हणून मी एक चिठ्ठी उचलली, पण मी काही प्रश्न केला नव्हता. तरीही चिठ्ठी उचलली. त्यात मी स्वामींचे गुरुचरित्र हे पारायण करावे असे सांगितले होते. म्हणून मी शुक्रवारपासून 3 दिवसांच्या पारायणाला सुरुवात केली आणि आज सांगता केली. मला आज सकाळपासूनच घरातल्या कामांना उशीर होत गेला. त्यामुळे दुपारी स्वयंपाक करून नैवेद्य दाखवायला खूपच उशीर झाला होता. मी नैवेद्य दाखवला व विचार केला थोडी खीर पिऊन पाहावी कशी झाली आहे. म्हणून एका वाटीत खीर घेऊन पहिलाच घास घेतला. तोच दारातून आवाज आला, ताई. मी डोकावून पाहिले तर एक भिकारी होता. त्याने हातानेच मला खायला मागितले. माझी आई नेहमी म्हणते की आपण पारायण करत असताना स्वामी नेहमी कोणत्या ना कोणत्या रूपात येतात. माझ्या मनात लगेच हा विचार आला. म्हणून मी त्यांना गरम गरम केलेल्या चपात्या आणि घेवड्याची भाजी दिली आणि नमस्कार केला. स्वामी भक्त हो, मी केलेला विचार बरोबर आहे का ते माहीत नाही, पण तुम्हाला काय वाटते हे नक्की मला सांगा.